आता मी सकाळी पण बोललो, चेतना कॉलेजच्या बाहेर गर्दुल्ले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गर्दुल्ले आहेत जे त्रास देतात. पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले, तर आम्ही आमच्या हातात घेणार. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे गुरुवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. कल्याण डोंबिवलीमधल्या 4 महाविद्यालयांमध्ये त्यांनी भेट दिली आणि तरुणांशी संवाद साधला. या संवादादरम्यान अनेक पैलू जे आहेत ते समोर आले. विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांना काय पाहिजे, अशा वेगवेगळ्या विषयांवर अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान विद्यार्थिनींनी सुद्धा त्यांच्याकडे काही तक्रारी केल्या. काही विशिष्ट प्रवृत्तीच्या तरुणांचा आम्हाला त्रास होतो अशा प्रकारची तक्रार सुद्धा विद्यार्थिनी आहेत त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे केली आणि अमित ठाकरेंनी सुद्धा या तक्रारीची गंभीर दखल घेतली. त्यानंतर कल्याण डोंबिवली शहरातली रस्ते, खड्डे, इतर ज्या समस्या असतील त्या समस्यांवर सुद्धा अमित ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. त्याच पद्धतीनं रिक्षा चालकांना मराठीची जी सक्ती करण्यात आलेली आहे या मुद्द्यावर सुद्धा अमित ठाकरे यांनी रोखठोक आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. सगळ्यात आधी अमित ठाकरे हे डोंबिवलीमध्ये आले. डोंबिवलीतील प्रगती कॉलेज, त्यानंतर पेंढारकर कॉलेज, कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज आणि अखेरला बिर्ला कॉलेज इथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्व कॉलेजेसमध्ये अमित ठाकरे यांचं चांगल्या पद्धतीने स्वागत झालं आणि तरुणाईमध्ये मोठी क्रेज जी आहे ती अमित ठाकरेंची दिसून आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नुकतंच भाजपाकडून राज ठाकरेंवर टीका करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी ब्रिजभूषण सिंग यांना सॅल्यूट करण्यात आला होता. राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख जो आहे तो भाजपाकडून करण्यात आला होता. यावर सुद्धा अमित ठाकरेंनी मिश्किल अशा शैलीमध्ये भाजपाचा समाचार घेतलाय. पाहुयात कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असताना अमित ठाकरे यांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर जे आहे ते माध्यमांशी संवाद साधला. माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायला काय नेमकं तुम्ही आता सांगाल आणि कशा पद्धतीने करण्याची अपेक्षा आता नवीन मी तुम्हाला मला एक प्रश्नाचे उत्तर कंटिन्यू पण नको कंटिन्यू करू, मला ह्यांचं उत्तर देऊ द्या पहिलं. सो जेनझी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, मी मुंबईपासून दौरा चालू केलाय. ज्यांना भेटतोय त्यांचे विषय खूप सोपे आहेत, सहजपणे सोडवण्यासारखे आहेत. म्हणजे त्यांचा कॅन्टीनचा विषय असेल किंवा वॉशरूमचा विषय असेल, वॉशरूममध्ये साफ नाही आहे, कॅन्टीन हायजिनिक नाही आहे, फीजचा विषय असेल. आता मी सकाळी पण बोललो, चेतना कॉलेजच्या बाहेर गर्दुल्ले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गर्दुल्ले आहेत जे त्रास देतात. हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे. हे 1-2 दिवसात संपवण्यासारखे विषय आहेत. आमची आता टीम इकडे पण लागेल. जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागली तशी इकडे पण लागणार. पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले, तर आम्ही आमच्या हातात घेणार. युनिट सेल आपण तयार केलं, नेमकं त्याची काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांवरती लक्ष आहे. हे कॉलेजचे युनिट अध्यक्ष असणार, कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचे विषय आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहेत, ते आम्हाला येऊन सांगणार. त्यांना जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार. नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार. काही एवढं कठीण नाही आहे. आपण जेएनजीच्या आंदोलनामध्ये सगळे झाला, बऱ्याच प्रमाणामध्ये आपण जेएनजीला समोर देखील केलं होतं, दिल्ली देखील गेला होता. फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत. खूप विचित्र परिस्थिती आहे. मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला ह्या विषयांवर पण बोलायचं आहे. मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे. इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाही आहे? पाणी नाही मिळते आपल्याला 2026 मध्ये. विद्यार्थ्यांना वॉकथ्रू करावा लागतोय, विद्यार्थ्यांना खड्ड्यांवर वॉकथ्रू ही परिस्थिती आली, याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. याला सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलंय तिकडे. त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजे ते. सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ बन आपल्याला सांगतात. काय त्यांना आम्ही आलात कसं वाटलं प्रवास असताना? एवढं तुम्ही आलात, डोंबिवलीमध्ये एंट्री केली, सुखात, एकदम सुखात. 2 तास लागले पोचायला. मस्त. खड्डे लागले, खड्डे किती लागले? मी बोललो आता
एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतं मला कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतोय, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळतात हे आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला विचारला कल्याण पाहिजे. डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. मग सरकार कोणाची आहे? इथे गेली कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या किती नगरसेवक आहेत? किती नगरसेवक आहेत? तर सत्तेमध्ये आहात ना आपण. किती नगरसेवक आपल्या आहेत? नगरसेवकांनी देखील नगर- बोललं पाहिजे. अच्छा, मग त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय. 2000 जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना तुम्ही अमितजी, विचारणार नाही आमच्याकडे अमितजी, 4 नगरसेवक आहेत, तुम्ही आम्हाला विचारणार. अमितजी. हे बरोबर आहे असं त्यांना विचारलं अमितजी विचारतो. त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही तुम्ही. अमितजी, मग विचारा पहिले आणि मग मला सांगा. अमितजी, कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत म्हणजे 2 महिना बनवून झाले की लगेच खड्डे पडतात. हेच तुमचा प्रश्न आहे ना. हा नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही. हे मी तुम्हाला पण सांगतो, नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा, ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. अमितजी, तुम्ही आंदोलनामध्ये आपण पाहिलं की मोदी आता ज्या पद्धतीने आंदोलन केलं, मात्र आता रस्त्यावरती खड्डे दाखवण्यासाठी आता जैन अल्पा म्हणजे लहान मुलं देखील आता खड्ड्यावरती उतरताना दिसतात. मला वाटतं रस्त्यावरचे खड्डे असेल की तुमच्या घरी पाणी नसेल, हे कल्याण डोंबिवलीची खूप दुर्दशा झालेली दिसते मला. वर्षानुवर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय आपलं. मी आत्ता येताना बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता. हे रस्त्याच्या मध्ये अशा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना. आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कोण आहे. ह्यांना प्रश्न विचारला पाहिजे. रस्त्यांवरचे खड्डे नाही, जैन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा. अमराठी रिक्षा चालक जे आहेत त्यांना आजपासून मराठी सक्ती केलेली आहे. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं सकाळी दिली. नाही ना, ह्याच्यावर नाही झालं. बोललो ना काय तुम्ही माझी वाईट बोलू. ह्याच्यावर नव्हतं झालं. आपली नाही, मी मुंबईला आता इथे परत झालं. आता कारवाई सुरू झालेली आहे ठाण्यात, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये कारवाई होणार हे मला कळलेलं. 3 महिने दिलेले, 3 महिन्यानंतर कारवाई होणार असं मला कळलेलं. ती कारवाई एक्झॅक्टली काय आहे हे मला माहिती पाहिजे फक्त. की जर मराठीत नाही बोलले तर कारवाई काय करणार आहे आणि 3 महिन्याची मुदत एक तर का दिली हे मला माहिती पाहिजे. जी लोक इकडे 25-30 वर्ष राहत आहेत त्यांना आतापर्यंत मराठी बोलता नाही येत. आणि मी सकाळी पण हेच बोललो की तुम्हाला असं टॅक्सी चालकांचं आणि कस्टमरचं एवढं काय असं कॉन्व्हर्सेशन असतं की कुठे जायचंय, डावीकडे उजवीकडे, 0 ते 9 मला वाटतं आकडे पाठ केले पाहिजेत OTP साठी. अजून काय चर्चा करता का तुम्ही कशावर? या बेसिक गोष्टी शिकायला मला वाटतं 2-3 दिवस इनफ आहे. सरकारने कारवाई करायचं म्हटलेलं आहे, पण प्रवाशाने तक्रार कुठे करावी हा कुठेच मुद्दा नाहीये. नाही, मी आता तुमच्याच माध्यमातून बघितलं, एक मराठी आपले रहिवासी टॅक्सी चालकाशी बोलत होते आणि तो उद्धटपणे बोलत होता की इंग्लिशमध्येच बोल. नाही बोलणार इंग्लिशमध्ये. तुम्हाला सांगितलं ना सरकारने मराठीत बोलायचं, ते शिका पहिली. आणि तुम्हाला काय वाटतं, ही अजून 1 महिना वाढवून दिल्यावर हा जो आहे तो मराठी शिकणार आहे. सो हे मला वाटतं ना चालढकल करतात. सरकारने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काय पण कारवाई आहे? त्यांचं लायसन निलंबित करायचं, 1 महिना मुदत द्यायची असं. पण मुळात मुद्दा असा आहे की एखाद्या प्रवाशावर जर ही घटना घडली तर प्रवाशाने तक्रार कुठे करायची, यावर सरकारने कुठली हेल्पलाईन काय दिली? सरकारनेच सांगितलं पाहिजे ना. त्यांनी मला हेल्पलाईन वाटतं मी मुदत वाढवून देणं पहिलं बंद करा. व्हिडिओकडनं आता आणि फक्त अनेक असे रिक्षा चालक एवढे मुद्दे आहेत ना या शहरांमध्ये, त्याच्यापासून भरकटवायला हा भाषेचा मुद्दा आणताय. रिक्षा- मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, ही गोष्ट एका दिवसाची आहे. परिवहन मंत्रीने येऊन सांगावं की मराठीतच बोललं पाहिजे. जास्त मुदत वाढून हे करण्यात ना आपला वेळ वाया जातोय. आणि पुढे काय करणार तुम्ही सांगत नाहीये. अनेक रिक्षाचालक संघटना आहेत, त्यांच्या जे अध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही मराठी शिकणार नाही, आम्हाला गरज वाटत नाही, आम्ही हिंदीतच बोलणार. मग आता ज्या मंत्र्यांनी सांगितलंय हा कायदा काढलाय त्यांनीच ह्याचं उत्तर द्यावं. त्यांच्याकडे त्याचे परवाने राहणार आहेत, लायसन्सेस राहणार आहेत की नाही राहणार आहेत. जे आपल्या तोंडावर येऊन महाराष्ट्रात येऊन सांगतात की मी मराठी शिकणारच नाही, त्यांचे लायसन्सेस ठेवायचे की नाही हे मला वाटतं सरकारचं. काँग्रेसमध्ये काही लोक याचिका दाखल करणार आहेत आणि त्यांनी सरळ सांगितलं पाण्याचा विषय असतो. पाण्याचा आजच सुटला आणि मला वाटतं बाकीचे पण आम्ही सोडून घेऊ सोमवार मंगळवार पण. ब्रिजभूषण बोलले होते की राज ठाकरे उत्तर प्रदेश येऊन दाखवावं, त्यांना सल्यूट करतो असं भाजपचे कल्याण जिल्ह्याचे बोलले होते. राज ठाकरे तुम्ही आता सगळीकडे नवीन प्रश्न घेऊन येणार आहेत का? कामाचे साहेब आमचं. पण मला उत्तर द्यायचे आहेत. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला काय आलं सांगतो, ह्यांची किंमत कमी झाली ना की तुम्ही यांना दाखवणं बंद केलं की हेच मी बोलतो ना आता मग बोलू तर ते टीका बघितली मी.
प्रॉब्लेम हाच झालाय की त्यांची किंमत कमी झाल्यावर तुम्ही दाखवणं बंद केल्यावर त्यांना माहिती आहे कसं दिसायचं. राजसाहेबांबद्दल बोलायचं, राजसाहेबांबद्दल चांगलं बोला वाईट बोला, ते नावच एवढं पॉवरफुल आहे की तुम्ही दाखवणार, त्यांना माहिती आहे. मग 1-2 दिवस दिसणार, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला दोष देतो, त्यांना दाखवत जा ना, त्यांची किंमत कमी नका करू तुम्ही.